जुगल जिते जिते झेल तिते तिते अर्थातच छोटा जुगल याने मात्र क्षेत्ररक्षणावरती आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे आणि गडी मात्र बाद झालाय दीपक यांच्या रूपामध्ये. 8 धावा आतापर्यंत. नक्कीच बॉक्सच्या सामन्यामध्ये ज्याने अधिराज्य गाजवला असा जुगल. बॅट्समन नेम प्लीज. बॅटरचं नाव अजून आमच्यापर्यंत आलेलं नाहीये कृपया. नऊ धावा आतापर्यंत धाव फलकावरती. की संधी पुन्हा एकदा संधीवर संधी मिळते सचिन यांना. षटकाची मात्र समाप्ती होते. 2 षटकाखेरीस धाव संख्या 19. सचिन यांना मात्र वारंवार जीवदान मिळतं आणि या जीवदानाचं या संधीचं सोनं करतायत की नाही ही दुसरी सेमीफायनल अंतिम सामन्यामध्ये दखल घेतायत की नाही. पुन्हा एकदा गौरव. स्वैर चेंडू अतिरिक्त धाव या ठिकाणी.
23 धावा आतापर्यंत धाव फलकावरती पुन्हा एकदा गौरव बॅटर नेम पराग आहे का? ओके. कल्पेश कदम यांचा संघ किती स्कोर पोस्ट करतो स्कोर गोलवर शेवटचं हाणामारीचं षटक, आत्महत्येचं षटक, लढण्याचं षटक आणि याच षटकात धावफलक हलका करण्याचं आव्हान फलंदाजी करणाऱ्या टीमकडे तर धावा रोखण्याचं आव्हान क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडे. तुम्हाला काय वाटतं काय होईल? 6 बॉल आहेत, 6 चेंडूमध्ये रनिंग विकेट व्यवस्थित हवे, बॉल व्यवस्थित पिकअप करायला पाहिजे. आता बघू आपण कॉम्पिटिटर सांगू त्यांना हे योग्य नसणार, पण मला एक वाटतं ही जी मॅच चालू आहे ही अमित वर्सेस कल्पेश दोन्ही जानी दोस्त आहेत, जिगरी दोस्त
30 धावा आतापर्यंत. रन घ्यायचा धोका देखील पत्करला पाहिजे. 30 धावा झालेल्या आहेत. शेवटचे काय चेंडू शिल्लक. संघासाठी कितपत तो कर कमी कर हो टर्निंग पॉइंट कमी कर. आणि हा मला वाटतं खूप बाहेर बॉल टाकलेला आहे पण हा डॉट बॉल अंतरनी हा डॉट बॉल असा घोषित केलेला आहे. आणि काही शेवटचे काय बॉल्स बाकी आहेत. संतोष गांगुडे सर. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि यानंतर मात्र शेवटचा चेंडू या ठिकाणी होणार. 2 धावा करता जाताना 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 34 धावा धावफलकावर लागलेला आपल्याला पाहायला मिळतं. सेमीफायनल क्रमांक 2 चा हा मुकाबला लीगल विरुद्ध मेट्रो या 2 संघांमध्ये. एक क्षेत्ररक्षक करणारा दिसला परंतु अमितने मात्र तो थ्रो केला नाही. त्यामुळे पुन्हा 22 धावा जातील याची काळजी घेतली आणि त्या 22 धावा जाऊ दिल्या नाही. ओव्हर थ्रो झाला तर आणखीन एखादी धाव वाढू शकते. ऍब्सोल्युटली अतिरिक्त रन घेणं या क्षणी योग्य ठरणार नाही. लास्ट बॉल ऑफिसियली पाहूया बॅटर काय करतो. शेवटचा चेंडू आणि यावेळी आबा आयुष्यात खूप बदल घडवते आणि क्रिकेटच्या माध्यमातून हे सुद्धा आपण पाहिलंय. सर मला नक्कीच आठवतोय तो सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिकेची ती मॅच होती. ऑस्ट्रेलियाने जवळजवळ 434 रनांचा डोंगर उभा केला होता आणि त्यावेळी टीम मीटिंग होत असताना द लेजेंडरी जॅक कॅलिसने एक शब्द सांगितला होता की हे पिच जे आहे ते 550 धावांचं पिच आहे. समोरच्या संघाने 16 धावा कमी केल्यात आणि त्यानंतर पाहिलेला जो इतिहास होता साऊथ आफ्रिकेने 434 धावांचं ते आव्हान सहजरित्या 2 चेंडू ठेवून मारलं होतं. ऑस्ट्रेलियाला तिकडे दाखवून दिलं होतं आणि हेच मला सांगायचं क्रिकेटच्या माध्यमातून एखादा असलेलं वाक्य जे खऱ्या अर्थाने बदलून सर्व टाकतं. सिनारिओ म्हणतात ना तो बदलून टाकलेला आपण क्रिकेटच्या माध्यमातून पाहिला आणि यावेळी नजरेसमोर येते ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिकेची झालेली 434 ची ती मॅच. असंच काहीसं घडणार. सर काय सांगताय.
event. महानगरायुक्त साहेब डॉक्टर संजय मुखर्जी साहेबांनी आम्हाला संधी दिलेली आहे. आणि हा उत्साह द्विगुणित करण्यापाठीमागे आपलं प्राधिकरण उभं आहे याची जाणीव तुम्हाला सातत्याने होत राहते. वा, छान. चला तर वळूया आता मॅच कडे. 40 धावा मात्र झाल्या आहेत आणि विजयाकरता 41 धावांचं आव्हान या ठिकाणी नक्कीच ठेवलं गेलंय. ते मेट्रो या संघाला, मेट्रो विरुद्ध लिगल या दोन संघांमधला सामना. आम्हाला बॅटर्सची नावं आणि गोलंदाजाचं नाव या ठिकाणी कळवायचं आहे. बॅटर्स आणि गोलंदाज. वैभव गोलंदाजी करता सज्ज होत आणि बॅट्समन नेम प्लीज. सर्जेराव स्ट्राईक आणि महेश नॉन स्ट्रायकर एंडला. फक्त 41 रन्स हवे 24 बॉलमध्ये. 10ची असलेली सरासरी, परंतु त्या 10च्या सरासरीमध्ये सुद्धा जर गोलंदाजी प्रभावशाली या ठिकाणी झाली तर मात्र आपल्याला हे सामना दोन्ही संघाचा आता जर आपण पाहायला गेले ना सामन्याचा नूर तर 50-50% दोन्ही संघांना नक्कीच ऍडव्हान्टेज आहे. पवार सरांचा पहिला चेंडू आणि हा चांगला डॉट बॉल. व्हेरी ब्युटिफुल. सर्जेवांना कळला नाहीये ते पॉइंट दिशेला मारायचा प्रयत्न केलाय पण तो मिस झाला आणि कट बॅटला कट लागला नाही तर बहुतेक ते कॅच होऊ शकते असते पण वाचते. 1 बॉल 0. संपूर्ण मैदानावर सचिन यांचं लक्ष आहे. एक क्षेत्ररक्षक पडला असला तरी दुसरा क्षेत्ररक्षक धावून जातो. यालाच संघभावना म्हणतात. आणि आज आपण या ठिकाणी पाहतोय सकाळच्या सत्रात जर पाहिले तर धावसंख्या भरपूर होताना पाहायला मिळाली. म्हणजे 60-65 ची धावसंख्या झाली. दुसऱ्या सत्रात थोडीशी ती धावसंख्या आणि आता शेवटच्या सत्रात जेव्हा आपण आलोय, संध्याकाळचं सत्र जेव्हापासून झालंय तेव्हा दव कुठेतरी फॅक्टर काम करताना पाहायला मिळतोय आणि हाच दव फॅक्टर असावा जो चेंडू मात्र हातात राहत नाही आहे जे आपण पाहतोय आणि तो फार महत्वाचा असतो. सर एक कॅच सुटली काय सांगा. आणि सुंदर कॅच. मला वाटतं सुंदर आहे की डोळ्याचा कॅच पकडली आणि टांगेलने माझे शब्द ऐकले होते. सॉरी आणि चांगला मोठा खेळाडू आहे. डोळ्याचा पारणं फेडणार ही कॅच आहे आणि स्वतः दिनेश तांडे सचिनने त्यांचं कौतुक केलेलं आहे. द मॅच इज ऑन. फलंदाजी करता कोण फलंदाज आला इथे कळवायचं आहे. जुगल आता फलंदाजी करता या ठिकाणी आलाय. एकूण 10ची सरासरी मात्र हवी आहे आणि धावफलकावर जर धावा आता पाहिल्या तर 3 धावा झाल्या आहेत. वैभव चांगली गोलंदाजी करतोय. संघाला प्रेशर मॅच आहे. आधीचं प्रेशर मॅच मध्ये पहिला विकेट गेलेला आहे. वी एंड टू द पॉवर प्ले. नक्कीच जाणवत आहे पॉवर प्लेची ओव्हर आहे ज्यात जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न नक्कीच होणार. कारण विजयाकरता 41 धावांचं आव्हान जर आपण पाहिलं तर साधारण 10ची असलेली सरासरी, परंतु त्या 10ची सरासरी राखताना मात्र काही विकेटचं पतन होत आहे. विकेट बाद होत आहेत आणि तंबूत परतत आहेत. ते मात्र काहीशी धोक्याची घंटा समोरच्या संघाला आणि या ठिकाणी हा यॉर्कर लेनचा चेंडू बाद. आणि कल्पेश कदम खूप खुश आहे आणि ते शबासकीने धरते याला. मला का फिक्सिंग तर केली ना तुम्ही. सुंदर सुंदर बॉल सुंदर बॉल. वेल गुड. अब आएगा खेल में मजा. मला वाटतं प्रत्यक्ष कर्णधार उतरलेले आहेत. बरोबर सर. उपाध्यक्ष आलेत वाटतं. बॅटर्स नाव, बॅट्समनचं नाव कळवायचं. नाम तो सुना हुआ कामन नंबर के पैपला दार है. त्यांच्या
गवळी. त्यांच्या कॅप्टनशिपमध्ये एक त्यांनी फायनल मारले या ग्राउंडमध्ये आणि आता त्याला संधी आलेली आहे. त्यांना कॅप्टन्स इनिंग्स आयकॉनिक प्लेअर आहेत ते, त्यांचा हे आता खेळ रंगवायची आहे या मॅच मध्ये. त्यांचा अनुभव, एक्सपिरियन्स, वय हे सगळं फॅक्टर्स आहेत. पाहूया अमित गवळी. संकटकाळी धावून आलेला कर्णधार म्हणजे कपिल देव हे नाव जगाच्या इतिहासात कोरून ठेवलेलं आहे. Yes. आणि आमचे जे कपिल देव आहेत प्राधिकरणाचे अमित गवळी. तर पुन्हा वळूयात मॅच कडे. अमित गवळीची भूमिका फार महत्वाची असेल. 3 धावा अद्यापही धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. विजयाकरता 41 धावांचं आव्हान असताना शेवटचा चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जाताना धाव मात्र एक, काही रोखू शकत नाही. 4 धावा मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 10ची सरासरी पॉवर प्लेचं हे अप्रतिम षटक. जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत, कारण रोखून ठेवलाय आपल्या संघाला विजया समीप नेण्याची ही जी पायरी होती ना, ती पहिली पायरी मात्र यांनी सर केली आहे. 3 पायऱ्या राहिल्यात. अर्थात 18 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंनंतर इक्वेशन होत आहे ते 18 चेंडूंमध्ये विजयाकरता करायच्या आहेत त्या 37 धावा. आयकॉन प्लेअर सेकंड ओव्हर आपल्या संघासाठी घेऊन येत आहे. 12.36. आधीचा बॉल जो अमित गवळीने जो ऑफसाईडला प्लेस केला, खूप सुंदर त्यांनी प्लेस केला. साधारणतः 12:30ची ही सरासरी आता येऊन ठेपली आहे. 12:30 म्हणतात 12.36ची ही सरासरी आता आपल्याला या ठिकाणी गाठावी लागेल. अर्थात 2 मोठे शॉट प्रत्येक 6 चेंडूंवर आपल्याला लगवावे लागतील. षटकाराच्या ही भाषा मात्र बोलावी लागेल. नक्कीच जो प्रेशर या ठिकाणी व्यवस्थितरित्या हँडल करेल ना, तो संघ मात्र नक्कीच जिंकताना आपल्याला पाहायला मिळेल. अमितकडे मात्र आता लक्ष असतील. अमित मैदानावर मात्र खेळताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावा करता जाताना 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होतात. आणि ही चलाखी चेंडूवर नजर, क्षेत्ररक्षणावर नजर ठेवणं फार आवश्यक आहे, कारण आव्हान मोठं आहे. अपेक्षित आहे. हलक्या हाताने खेळण्याचा हा प्रयत्न. 1 धाव मात्र नक्कीच पूर्ण होतोय. धावफलकावर धावा 1 ने वाढते. 7 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. सचिन गोलंदाजी मार्क एंड वरून गोलंदाजी करताना आणि फलंदाजी करता आपल्याला पाहायला मिळतोय अमित आणि सर्जेराव. तर सर्जेराव कमाल करणार का, याकडे नक्कीच मात्र लक्ष असेल. ऑफ च्या दिशेने अर्थात आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू अतिशय उत्कृष्ट आणि प्रभावी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅटची ही कडा घेतली गेली आहे. 1 धाव मात्र नक्कीच मिळते. चांगलं फील्ड प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळतंय. कर्णधाराला खरंच कर्णधाराची साजेशी ही कर्णधारी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते. पुढे येऊन टोलवण्याचा प्रयत्न होता, तो असफल ठरतोय. 1 धाव मात्र या ठिकाणी मिळते आहे. धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावांवर. शेवटचा चेंडू अद्यापही शिल्लक. 4 चेंडू झालेले आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी सचिन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा अद्यापपर्यंत त्यांच्या षटकामध्ये वसूल केला गेला. एक शेवटचा चेंडू हलक्या हाताने मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी मिस होत आहे. एकही धाव मिळत नाहीये. 5 धावा या षटकात कुठेला गेला आणि धावफलक जाऊन पोहोचला तो 9 धावांवर. 2 षटक समाप्त झाले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 धावा, 12 चेंडू. शब्द वापरावे लागतात.
बरोबर अगदी घ्यावे लागतात ओके बळी धावबाद झेलबाज जस्टिस बरोबर आहे चांगला खेळाडू असतो त्या खेळाडूला माहिती असतं त्याला खेळाडू yes to apply is ते कसं आत्ता या लोकांचं पहिलं जे कॉमेंट्री असेल ते करायचं गोलंदाजाचं नाव या ठिकाणी कळवायचं आहे. पराग. अमित गवळी त्याला सामोरं जाताना यावेळी मात्र चेंडू भिरकावलाय. दुसऱ्या धावेकरता जाताना परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागलंय. धावसंख्या 1 ने वाढते आणि आता मात्र सरासरी जर पाहायला गेली तर ती जवळजवळ 16 धावांची प्रत्येक षटकामागे सरासरी येऊन पोहोचते. स्वेर मारा अवांतर धाव मात्र या ठिकाणी मिळते. वाईडच्या रूपाने एक धाव मात्र या ठिकाणी मिळते. धावेमध्ये भर पडते आणि 11 धावा धावफलकावर मात्र लागलेला पाहायला मिळत आहेत. एक चेंडू होतोय अद्यापही 5 चेंडू शिल्लक आहे. तिसरा षटक हे मार्गस्थ असताना पराग हे तिसरं षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तर मानसिकतेवर अतिशय लक्ष ठेवावे लागेल आणि ते मात्र पाहायला मिळेल. स्लोवर चेंडू होता. प्रत्येक चेंडू मागे साधारण 3 धावांची आवश्यकता या ठिकाणी येऊन ठेपले. कारण जर आपण या ठिकाणी समीकरण पाहिलं तर ते समीकरण होत आहे 10 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज. जर प्रत्येक चेंडू मागे जर पाहायला गेलं तर 3 धावा या ठिकाणी करायच्यात. फलंदाजाला थोडेसे गिअर्स जे असतात ना ते बदलावे लागतील. 5 षटकार किंवा 7 चौकार आपल्याला या ठिकाणी पाहावे लागतील आणि ते येणार का. जर ते आले तर सामना मात्र हा दृष्टिक्षेपात अर्थात त्या विजयश्रीकडे घेऊन जाणारा ठरेल. अमित कडे मात्र आता नजरा असतील. अमितला आता या फलंदाजीचं कसब जे आहे ते पणाला लावावं लागेल. हे कौशल्य आपल्याला या ठिकाणी दाखवावं लागेल. हलक्या हाताने खेळण्याचा हा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये जातोय. चौकाराच्या दिशेने चेंडू पोहोचण्याचा प्रयत्न होतोय परंतु फील्ड या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. चेंडू अडवला जातोय आणि फेकला जातोय. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. 2 धावेची भर पडते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवर. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू मात्र या ठिकाणी होत आहेत. 2 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. पाहूया 2 चेंडूंवर काही कमाल होणार का. चौकार षटकार मिळणार का. तो गवसणार का ते मात्र पाहायचं. शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा स्वेअर मारा. अवांतर धाव मिळते. 1 धाव या ठिकाणी नक्कीच घेतली जाते. 16 धावा धाव फलकावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 8 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांचं आव्हान मात्र नक्कीच आहे. त्या 8 चेंडूंमध्ये 25 धावा अर्थात प्रत्येक चेंडू मागे 3 धावा किंवा 4 षटकार तरी या ठिकाणी पाहायला मिळते का ते मात्र पाहायचं आहे. पुन्हा एकदा स्वेअर मारा होतोय. वाईडच्या रूपाने एक धाव फलकामध्ये वाढते. 1 ने धावसंख्या वाढून जाऊन पोहोचते ती 17 धावांवर. 8 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे. 4 षटकार या ठिकाणी जर 8 चेंडूंमधले 4 षटकार मॅच संपवू शकते आणि हे होणार का हे मात्र पाहायचं. 6 चौकार सुद्धा 6-4 किंवा 4-6 असं हे इक्वेशन आपण याकडे पाहिलं तरी चालेल. पुन्हा एकदा स्वेअर मारा. सलग 3 चेंडू वाईड या ठिकाणी पाहायला मिळतात. हा सुद्धा या सामन्यातला विक्रमच आपण म्हणूयात की सलग 3 चेंडू हे अवांतर या ठिकाणी पाहायला मिळतात.
आणि हा बहारदार फटका ज्यावेळी जातोय सीमारेषा जी होती ती या ठिकाणी पूर्ण होणार का, त्या अपेक्षेकडे लक्ष. पुन्हा एकदा समीकरणाकडे आपली नजर आपण घेऊन जाऊयात. आणि आता आमच्या स्कोरिंग बोर्ड कडून येत की 6 चेंडू शिल्लक, 7 चेंडू आणि 17 धावा. हे शक्यही होऊ शकतं. 3 षटकारांची आवश्यकता नक्कीच या ठिकाणी आहे, परंतु चांगली गोलंदाजी या ठिकाणी कमबॅक केलं जात आहे. आणि आता इक्वेशन 6 चेंडू 17 धावा. सेमीफायनल क्रमांक 2 चा हा मुकाबला, उपांत्य फेरीचा हा दुसरा सामना. आणि त्या उपांत्य फेरीच्या सामन्यात आता मात्र इक्वेशन अर्थात समीकरण जे आहे ते येऊन पोहोचत आहे. मेट्रो या संघाला करायच्यात 6 चेंडूंमध्ये 17 धावा. अमित फलंदाजीवर आहे, जो ठाण मानून खेळपट्टीवर उभा आहे. कर्णधाराच्या स्वरूपाच्या माध्यमातून त्याला आपण पाहतोय. सर्जेराव दोघांकडे मात्र लक्ष असेल. गोलंदाज सुद्धा सज्ज होतोय, कारण जर समीकरण हेच 6 चेंडू 17 धावा 3 षटकार जर आपल्याला लगावलेले या ठिकाणी पाहायला मिळाले तर मात्र कमाल होणार. गोलंदाजाचं नाव या ठिकाणी कळवायचं. तांडेल हुकुमी एक्का गोलंदाज, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतो तांडेल. नक्कीच गोलंदाजी करता तो नावलौकिक आहे, ओळखला जातो. परंतु तो या ठिकाणी आता काय करणार हे मात्र पाहायचं आहे, कारण या ठिकाणी कणखर मानसिकता आहे ना, तीच विजय देऊन जाणार आहे. ते मात्र आपण पाहणार, कारण इतका हा मोठा मुकाबला आहे. अर्थात उपांत्य फेरीचा हा सामना आहे. अमित गवळी, अमितवर मात्र नजरा नक्कीच असतील. 6 चेंडू 17 धावा. चांगला चेंडू, उत्कृष्ट चेंडू. अशा वेळी गरज असते आपलं हे समतोल राखण्याचं. 5 चेंडू 17 धावा मात्र धावफलकावर आता करायच्या आहेत. सुंदर चेंडू, 4 चेंडू 17 धावा. खरं तर दोन्ही चेंडू मारता न आल्यामुळे हे दोन्ही चेंडू, दोन्ही बॉल डॉट बॉल ठरले. धाव करतात परत नाही, धाव परत आला. पुढचा चेंडू, तिसरा चेंडू. तीन चेंडू 17 धावा. सर्जेराव, और ये क्या हुआ, ये क्या हुआ. कॉटन बॉल, मिस्टर तांडेल फ्रॉम कुलावा हैज टेकन ए कॉटन बॉल विकेट ऑफ सर्जेराव. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. परंतु एक जर आपण पाहिलं 6 चेंडू 17 धावांची गरज असताना 4 जे चेंडू आहेत त्या 4 चेंडूवर अद्याप एकही धाव घेऊ शकले नाही आहेत. इतकी प्रभावशाली गोलंदाजी तांडेल याच्या माध्यमातून पाहायला मिळते. जे 6 चेंडूवर 17 धावांचं असलेलं जे समीकरण होतं ते सुद्धा बॅट्समन नेम प्लीज. गौरव फलंदाजी करता आलाय. उत्कृष्ट चेंडू, चांगला चेंडू. निर्धाव षटकाकडे मात्र ही वाटचाल होताना आपल्याला पाहायला मिळते. हे नक्कीच 5 चेंडू झाले आहेत, 5 चेंडूवर एकही धाव मिळवली नाहीये आणि हे निर्धाव षटक होणार का. अव्वा, हा विक्रम